खोपोली नगर परिषदेमध्ये 67 वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाला अर्धनग्न आंदोलनामधून आक्रोश करण्याची वेळ आली आहे। खोपोली शहरामधील शिळफाटा इथले रहिवासी कस्तुरचंद चुनाजी राठोड हे 5 वर्षांपासून त्यांच्या घरासमोरच्या गटार बांधकामासाठी नगर परिषदेचे उंबरठे झिजवतात। मात्र खोपोली नगर परिषदेच्या प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे। यानंतर त्यांनी थेट नगर परिषद गाठत प्रशासनाच्या समोर अर्धनग्न होऊन आंदोलन सुरू केलं। माझं म्हणण्याचा उद्देश काय माहिती का? मशाल चिन्ह दिसलं की निधी कापतो या नितेश राणे यांच्या वक्तव्याविषयी ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यपालांना पत्र। अखिल चित्रे यांनी हे पत्र लिहिलंय। नितेश राणे यांनी संवैधानिक शपथेचा भंग केला, आपण हस्तक्षेप करावा अशी पत्राच्या माध्यमातून मागणी। वाशिम जिल्ह्यामध्ये समृद्धी महामार्गावरती गोवंश वाहनासह चालक ताब्यात। गोवंशाची कत्तलीसाठी सुरू असलेली अवैध वाहतूक उघडकीस आली आहे। वनोजा इथल्या टोल नाक्याजवळची घटना। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी संशयास्पद बोलेरो पिकअप अडवून पोलिसांच्या ताब्यात दिलाय। जळगाव जिल्ह्यामधल्या थॅलेसेमिया रुग्णांना ब्लड बँकांकडून रक्त उपलब्ध केले जात नसल्याची पालकांची तक्रार आहे। रुग्ण पालकांचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन। रुग्ण असलेल्या बालकांना महिन्यामध्ये 2 वेळा रक्ताची गरज भासते। ब्लड बँकांकडून रक्त देण्यासाठी नकार दिला जात असल्याचा रुग्णाच्या पालकांचा आरोप आहे। टेम्पोची धडक लागल्यामुळे पोलीस कॉन्स्टेबल अंकित सुर्वे थेट पुलावरून खाली पडून जखमी झाले आहेत। लोअर परळ इथल्या दत्ता नलावडे पुलावरची ही घटना आहे। बिघाड झाल्यामुळे टेम्पो भर रस्त्यामध्ये अचानकपणे वळला आणि धडक लागल्यामुळे दुचाकीवरती असलेले अंकित सुर्वे हे थेट पुलावरून खाली पडले। सुर्वे यांना गंभीर अशी इजा झाली नसल्याची माहिती आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये महावितरणची थकबाकीदारांच्या विरोधात धडक कारवाई। 714 ग्राहकांचा वीज पुरवठा महावितरणकडून खंडित करण्यात आलाय। अनेक वेळेला सूचना देऊनही थकबाकी न भरणाऱ्यांवरती महावितरणची कारवाई। गोंदियाच्या वडद गावामध्ये शंकरपटाचा थरार। बैलगाडा शर्यतीमध्ये विना चालक बैल जोडी धावली आहे। खरीप हंगामामधील शेतीची कामं झाल्याच्या नंतर शंकरपटा भरवण्याची अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे। बातम्या नागपूरमधली। नागपूरमध्ये 4 वर्षाच्या चिमुरड्याचा कोल्ड्रिफ्ट सिरपमुळे मृत्यू झालाय। मुलावरती 128 दिवस नागपूरमध्ये उपचार सुरू होते। मूळच्या मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यामधील हर्षला 26 सप्टेंबरला नागपूरच्या एम्समध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। बीडमधून धाराशिवच्या दिशेनं जात असताना पाली घाटामध्ये एका कारला अचानकपणे आग लागली। महामार्गावरच्या इतर वाहन चालक आणि वाहतूक पोलिसांनी गाडीमधल्या 4 प्राण वाचवलेत। शॉर्ट सर्किट आणि तापमानामुळे ही आग लागली असल्याचा अंदाज आहे। मागच्या वर्षी न्यायालयाकडून पीओपीच्या मूर्तींना मान्यता। यंदा मात्र पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्या लागणार आहेत। मूर्तिकारही यासाठी सकारात्मक आहेत। शाडू मातीच्या मूर्ती साकाराव्यात यासाठी मे महिन्यामध्ये दिली जाणारी मंडप उभारणीची परवानगी यंदा फेब्रुवारी महिन्यामध्येच मिळावी अशी मूर्तिकारांची मागणी आहे। आरटीई अंतर्गत नोंदणीकृत खासगी शाळांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झाली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये 771 खासगी शाळांची प्रक्रियेमधून माघार। शासनाकडून वेळेवरती निधी मिळत नसल्यामुळे आरटीई कोट्याविषयी शाळा सध्या उदासीन आहेत। न्यायालयाच्या आदेशानंतर वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या जागेवरचं अतिक्रमण काढायला सुरुवात। पुढील 2 दिवसीय मोहीम चालणार आहे। अतिक्रमण काढून जमिनीचा ताबा वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आणि पुजाऱ्यांना दिला जाईल। चांदापूर रोडवरती 10 एकर 21 गुंठे इतकी जमीन आहे। 2008 मध्ये रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्याकडून 284 किलोमीटर लांबीच्या वर्धा नांदेड रेल्वे मार्गाची घोषणा। मात्र 16 वर्षांपासून संथ गतीनं सुरू असलेल्या कामामुळे हा मार्ग नेमका कधी सुरू होणार आहे असा स्थानिकांचा प्रश्न आहे। सकाळच्या वेळेला लोकलचं वेळापत्रक पाळण्यासाठी मध्य रेल्वेवरती एक्सप्रेस गाड्यांना ब्रेक लागणार आहे। धुक्यामुळे उत्तरेमधून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांना विलंब होतो। मात्र त्यासाठी आता लोकल गाड्यांना ब्रेक लावण्यात येणार नाही आहे। मुंबई आणि एमएमआर मधलं वायू प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई हायकोर्टाकडून 2 सदस्य देखरेख समितीची स्थापना। प्राथमिक अहवाल 5 मार्चपर्यंत आणि यानंतर मासिक अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले। प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी तातडीच्या तसंच दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस समिती करणार आहे। मुंबईतील कोस्टल रोडवरती हेलिपॅड उभारण्यासाठी 2 कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे। एअर अँब्युलन्स किनारपट्टीची सुरक्षा आणि व्हीआयपींसाठी कोस्टल रोडवरती हेलिपॅड उभं केले जाणार आहे। रेमंड्स आणि जिंदाल या कंपन्यांमध्ये स्पर्धा आहे। मुंबईचं दक्षिण टोक असलेल्या नरिमन पॉइंटपासून उत्तर टोकाकडच्या दहिसरपर्यंत वेगानं पोहोचण्यासाठीचा कोस्टल रोडचा प्रकल्प आहे।
राज्यामधल्या कमाल तापमानामध्ये पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होणार आहे. त्यामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ होईल. हवामान विभागानं हा अंदाज व्यक्त केला आहे. नागपूरच्या अंबाझरी तलावाला जलपर्णींचा विळखा. जलपर्णीमुळे सूर्यप्रकाश पाण्यापर्यंत पोहोचत नसल्यामुळे मासे आणि जलचरांचा जीव धोक्यात आलाय. जलपर्णींमुळे दुर्गंधी माजलेली आहे. डास आणि इतर कीटकांची पैदास होतीये. नागरिकांच्या आरोग्यावरती देखील याचा थेट परिणाम होतोय. मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे यंदा द्राक्ष उत्पादनामध्ये मोठी घट होती आहे. दिंडोरी तालुक्यामध्ये सुमारे 60% द्राक्ष बागांची हानी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते आणि यंदा द्राक्ष महागतील. आमदार बाबा सिद्दीकी यांची हत्या, अभिनेता सलमान खान आणि रोहित शेट्टी यांच्या घरावरील गोळीबाराचा पॅटर्न एकच आहे. तीनही घटनांमध्ये बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचं उघड झालंय. आरोपींच्या शोधासाठी 12 पथकं तैनात करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहाजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक बसली आहे. पुण्यामधल्या एका सीएनजी पंपावरची घटना आहे. पूनावाला यांच्या आई गंभीर जखमी झालेल्या आहेत. अपघाताच्या नंतर आरोपी फरार झालाय. सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून चौकशीचे आदेश. जोगेश्वरी पश्चिमेकडच्या लोखंडवाला परिसरामध्ये एका मॉडेलच्या अंगावरती गाडी घालण्याचा प्रयत्न झालाय. ही घटना देखील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. आरोपी मोहम्मद शकील शेख याच्या विरोधामध्ये ओशिवरा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. सोलापूरमध्ये पती आणि सासूच्या जाचाला कंटाळून अल्पवयीन विवाहित तरुणीनं आत्महत्या केली आहे. बार्शी तालुक्यामधल्या तुर्क पिंपरी शिवारामध्ये 15 दिवसांनी कुजलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह सापडला. कुत्रे आणि इतर प्राण्यांनी मृतदेह उकरून बाहेर काढल्यामुळे ही घटना समोर आली आहे. महिलेची हत्या करून मृतदेह बोंडाराणी जंगलामध्ये फेकण्यात आला. मृतक महिला ही मध्य प्रदेशामधली रहिवासी आहे. दोवनीवाडा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेच्या चेहऱ्यावरती ऍसिड आणि शरीरावरती धारदार शस्त्राच्या जखमा देखील आढळल्यात. खैरी बालाघाट इथल्या 28 वर्षीय पूनम तुमाने असं या मृतक महिलेचं नाव आहे.